आयुष्यात कसलंही प्लॅनिंग करणं आणि कुठल्याही गोष्टीचा लेखाजोखा ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. मग अगदी ते घरातलं राशन असो किंवा आपला व्यवसाय, सगळ्या याच्यामध्ये ते हिशोब ठेवावाच लागतो की नाही. मग तसंच असतं व्यवसायाचं. याला म्हणतात व्यावसायिक भाषेमध्ये बुक किपिंग, म्हणजे आपला सगळं हिशोब ठेवणं. बुक किपिंगचे एकूण 6 पैलू आहेत. ते कोणते ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. पहिला पैलू की आपण करणाऱ्या व्यवसायामध्ये आपल्याला देणं किती आहे. दुसरं, आपण करणाऱ्या व्यवसायामध्ये आपल्याला येणं किती आहे. तिसरं, आपण करणाऱ्या व्यवसायाचं भांडवल किती आहे. चौथं, आपली आवक. पाचवं म्हणजे व्यवसाय करताना येणारा खर्च. आणि 6वं म्हणजे व्यावसायिक खर्च. हे झाले 6 पैलू. आता आपण इतकी मेहनत करतो आहोत, इतकं भांडवल टाकलं आहे, तर आपल्याला हे माहिती असायलाच पाहिजे की नाही की आपल्याला किती नफा होतोय. आणि जर यदाकदाचित तोटा होत असेल तर तो का बरं होतो हे जाणून आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. तुम्हाला खरं सांगू, या बुक किपिंगचा ना मला माझ्या व्यवसायात खूप फायदा झालाय. चांगली भरभराट झाली माझी. तुमचीही होईल, विश्वास ठेवा. बरं, आता आपण बघूया बुक किपिंगचे 6 पैलू उदाहरणासकट. पहिला पैलू की आपल्याला गिरायकांकडून किती येणं आहे. तर कधी कधी असं होतं की आपल्याला उधारी तर द्यावीच लागते. फार उधारी द्यायची नाही बरं का. पण ह्याच्यामध्ये आता मी तुम्हाला उदाहरणासकट सांगते. समजा मीराने तुमच्याकडून 290 रुपयाचा माल घेतला किंवा तुमचं सामान घेतलं. ठीक आहे, तर आपण आपल्या ह्या रजिस्टरमध्ये मीराच्या नावाने 290 रुपये मीरा उधारी असं लिहून ठेवावं. ठीक आहे, जेणेकरून आपल्याला माहिती पडेल भविष्यात की मीराकडून आपल्याला किती पैसे घ्यायचे आहेत. आणि हे प्रत्येक गिरायकाबद्दल लिहायचं जर तुम्ही उधारी दिली असेल. पण मी परत एकदा सांगते, उधारी शक्यतो कमीच द्या. दुसरा पैलू म्हणजे आपल्याला कोणाला किती द्यायचे आहे. आता व्यवसाय म्हटला की थोडी आपणही उधारी घेतोच ना. तर आपल्या ज्या सप्लायर आहेत त्यांच्याकडून आपण माल विकत घेतो. समजा त्यांच्याकडून आपण 2700 रुपयांचा माल विकत घेतला आणि हा माल बनवण्यासाठी आपण एखादा कारागीर किंवा कामगार घेतला. त्याला आपण 500 रुपये प्रमाणे मजुरी दिली. तर आपण बुक किपिंगमध्ये कसं लिहिणार, 2700 रुपये सप्लायर आणि 500 रुपये मजुरी, याप्रमाणे त्याचा हिशोब आपण ठेवायचा असतो आणि त्यानंतर ते पैसे त्याला परत करायचे. आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे भांडवल. आता हे भांडवल नसेल तर तुम्ही व्यवसायच करू शकत नाही. समजा आता 2 महिन्यांनी दिवाळी आहे आणि तुमच्याकडे फक्त 20,000 रुपयाचं भांडवल आहे. तर आपण पूर्वतयारी करायला नको का. तर ह्या पूर्वतयारीसाठी तुम्ही आधीच अजून थोडं भांडवल मागवून ठेवा. आणि शक्य झालंच तर तुमची जी काही मजुरी आहे, तुमचं जे सामान घ्यायचा खर्च आहे, तो आधीच तयार करून ठेवा. आणि आपण कदाचित जास्ती प्रमाणात सामान घेतलं तर ते आपल्याला स्वस्तही पडू शकतं ना. बरोबर आहे की नाही. कसं असतं, भांडवल हे नेहमीच उपलब्ध नसतं. ते थोडंसं तडजोड करूनच आपल्याला उपलब्ध करून घ्यावं लागतं ना. होय की नाही. चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आवक. आपण व्यवसायात इतकी मेहनत करतो तर आपल्याला महिन्याच्या अखेरीस समजतं की आपल्याला किती नफा झालाय आणि किती तोटा झाला आहे. याचा हिशोब तर आपण ठेवतोच ना. मग आपल्याला समजतं की आपल्याला नफा जर झाला आहे तर अजून आपण आपला व्यवसाय किती वाढवावा. आणि जर तोटा झाला असेल तर त्याच्या मागची काय कारणं असू शकतात याच्यावर आपण काम करू शकतो ना. म्हणजे आपली आवक आपण त्याप्रमाणे वाढवू शकतो. आता 5वा मुद्दा म्हणजे आहे सामानाचा खर्च. जसं मी व्यवसाय करते मसाल्याचा, तसं तुम्ही काही ना काहीतरी करतच असाल. म्हणजे समजा तुमचा किराणा मालाचं दुकान असेल किंवा मग तुमचं ब्युटी पार्लर असेल. तुम्ही जे काही सामान आणतात त्याचा खर्च तुम्ही एका ठिकाणी लिहूनच ठेवत असाल की नाही. तेव्हा मग त्याचा खर्च तुम्ही थोडा कमीही करू शकतात तुमच्या भविष्यासाठी. बरोबर की नाही. जेणेकरून हळूहळू तुमचा खर्च तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला कमी करता येईल. 6वा मुद्दा म्हणजे व्यावसायिक खर्च. सामानाच्या खर्चाशिवाय अजूनही दुसरे काही खर्च असतातच ना. म्हणजे लाईट बिल, त्यानंतर जागेचं भाडं, ट्रान्सपोर्टेशन, पगार पाणी, हेही तर खर्च असतातच ना. याचाच अर्थ सामान्य व्यतिरिक्त जे काही खर्च असतात ते व्यावसायिक खर्चाखाली मोडतात. मग हे पण आपण लिहिले पाहिजे की नाही.
आता हे साहीच्या साही मुद्दे मी तुम्हाला सांगितले, तेही उदाहरणासकट, ते तुम्ही लक्षात ठेवा हा. अरे मनात नका धरू तुम्ही, लक्षात ठेवा म्हणजे काय, त्याचे खर्च तुम्ही या रजिस्टरवर मांडून ठेवा, त्याची आखणी करा. आता मी जे काही 6 मुद्दे सांगितले ते तुम्हाला रजिस्टरवर मांडावे लागतील, बरोबर. त्यापैकी तुमचा जो काही खर्च आहे आणि तुमची जी काही कमाई आहे त्याची गोळाबेरीज करून जे काही उत्तर येईल ते एक तर तुमचा नफा असेल किंवा तोटा असेल. ठीक आहे, आता मी तुम्हाला हे उदाहरणासकट सांगते. समजा एखाद्या अमुक महिन्यामध्ये तुमचा जो काही खर्च असेल सामानाचा तो 20,000 झाला, बरोबर, आणि 2,500 रुपये त्याची मजुरी झाली, म्हणजे एकूण खर्च तुमचा किती झाला, 22,500. आलं लक्षात. त्यानंतर जर ह्या बाजूला तुमची जी कमाई आहे ती 40,000 झाली, तर त्या 40,000मधून जर तुम्ही इथले 22,500 रुपये वजा केले तर तुमची टोटल कमाई म्हणजेच तुमचा नफा हा 17,500 होईल. आलं लक्षात. याच्यामध्ये काही अडचण तर नसेलच, तुम्हाला हे समजलंच असेल.